नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्क ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्मवरती। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा एक्झाम बद्दल जी हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी असते 4थी साठी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी असते 7वी साठी, आणि हे परीक्षा येत्या 26 एप्रिल 2026 ला होणार आहे। चला तर मित्रांनो, एक्झाम पॅटर्न जाणून घेऊया। हे एक्झाम असते 2 पार्ट्स मध्ये, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये इंग्लिश आणि गणित विचारलं जातं। 25 क्वेश्चन्स असतात इंग्लिशचे 50 मार्क्स साठी आणि गणिताचे 50 क्वेश्चन्स 100 मार्कासाठी। असं हे टोटल 150 मार्काचा पेपर 1 150 मार्काचा असतो आणि सेकंड पेपर पण 150 मार्काचा असतो। तृतीय भाषा म्हणजेच मराठी आणि बुद्धिमत्ता, मराठीचे परत 25 क्वेश्चन्स 50 मार्कासाठी आणि बुद्धिमत्तेचे 50 क्वेश्चन्स 100 मार्कासाठी। म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हे 2 मार्कासाठी विचारला जातो। ह्याचं टायमिंग आहे 11 ते 12:30 पर्यंत हे पेपर 1 असणार आणि 2 ते 3:30 पर्यंत सेकंड पेपर असणार आहे। एक्झाम फॉर्म भरण्याची डेट आहे 30 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026। 2 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, पण त्याच्यानंतरही तुम्ही 28 फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरू शकता। 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला फीस बसणार आहे। ओपन कॅटेगरीसाठी, जे ओपन मध्ये येतात त्यांच्यासाठी 200 रुपये फीस आहे आणि जे कॅटेगरीमध्ये येतात SC ST OBC त्यांच्यासाठी 125 रुपये फीस आहे। पण जर तुम्ही 2 तारखेनंतर 2 फेब्रुवारी नंतर जर तुम्ही फॉर्म भरली तर तुम्हाला लेट फीस पण पे करायला लागेल 50 रुपीज। हे स्कॉलरशिप एक्झाम मध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील, म्हणजेच MCQ बेस्ड क्वेश्चन्स असणार आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन साठी 4 पर्याय आणि एकच पर्याय अचूक असणार आहे। त्यातलं प्रत्येक पेपर साठी ABCD संचांच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील तुम्हाला। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय आहे? याच्यामध्ये पात्रता आहे की प्रत्येक विद्यार्थी हे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि 4थीचे आणि 7वीचे विद्यार्थ्यांना हे एक्झाम देता येईल। तर मित्रांनो, कधी विचार केला आहे का की हे एक्झाम कशामुळे द्यावी? चला तर जाणून घेऊया ह्या एक्झामचे ह्या परीक्षेचे फायदे काय काय आहेत। सर्वप्रथम फायदा आहे आर्थिक सहाय्यता मिळते या एक्झाममुळे। म्हणजेच जर तुमचा विद्यार्थी हे 4थीला असेल तर हे एक्झाम क्लिअर केल्याने त्याला 500 रुपये प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप भेटणार। ते पण हे स्कॉलरशिप 3 वर्षासाठी भेटणार। आणि जर तुमचा विद्यार्थी 7वीला असेल तर त्याला 750 रुपये प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप दिली जाणार 3 वर्षासाठी कंटिन्यू। नंतर भविष्यासाठी प्रोत्साहन भेटते एक्झाम दिल्याने। ही परीक्षा विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरित करते। शिक्षकांच्या गुणवत्तेचं मूल्यांकन होतं ह्या एक्झाममुळं। गुणवत्ता आणि प्रतिष्ठा भेटते या एक्झाममुळं। राज्यव्यापी ओळख भेटते विद्यार्थ्यांना। राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये जर त्यांचं नाव आलं तर त्यांचा सत्कार आणि गौरव केला जातो त्या विद्यार्थ्यांचा। सर्वांसाठी संधी भेटते एक्झाममुळं। तर पालकांनो, जर तुमची मुलं हे 4थी किंवा 7वीला असतील तर त्यांना हे एक्झामला नक्कीच बसवा, कारण या एक्झाममुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल, आर्थिक आधार भेटेल, स्पर्धात्मक तयारी होईल आणि मुलांचा गौरव केला जाईल, सत्कार केला जाईल। सत्कार आणि प्रमाणपत्र मिळवण्याची संधी भेटेल त्यांना। लहान वयात मिळालेले यश हे आयुष्यभराची दिशा ठरत असते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।